शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। खासदार विनायक राऊत सुद्धा यावेळी उपस्थित असतील। क्षीरसागर हे नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यांची नाराजी आता दूर होणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यांच्या नाराजीमुळेच त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात बोलवलेलं आहे। विधान भवनात या दोन नेत्यांमध्ये भेट होणार आहे। कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्याच्या नंतर क्षीरसागर हे नाराज आहेत, कारण शिवसैनिकांची इच्छा होती की ही जागा शिवसेनेनं लढवायला हवी। राजेश क्षीरसागर यांच्या घराच्या बाहेर जोरदार असं शक्ती प्रदर्शन शिवसैनिकांकडून करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी सुद्धा काँग्रेसला ही जागा सोडणं आपल्याला रुचलेलं नाही असं सांगत आपली नाराजी व्यक्त केलेली होती आणि आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतलेला आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। उदय, कधी बैठक होतीये आणि काय या बैठकीचा तपशील आहे? साधारण जी आता आपल्याला माहिती मिळते, विधान भवनातल्या मुख्यमंत्री कार्यालयात या बैठकीला सुरुवात झालेली आहे। उत्तर कोल्हापूर विधानसभा क्षेत्रामध्ये पोटनिवडणूक लागलेली आहे आणि या पोटनिवडणुकीमध्येच माजी आमदार जे आहेत याच विधानसभा क्षेत्रातले शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे काहीसे नाराज आहेत, कारण ते माजी आमदार आहेत। त्यांचा दावा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे, मात्र विद्यमान आमदारांचं निधन झाल्यामुळे तिथे आता पोटनिवडणूक लागलेली आहे। त्यामुळे ती जागा विद्यमान आमदार जे होते ज्या काँग्रेस पक्षाचे, त्यांना काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला ही जागा महाविकास आघाडीने सोडलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा जो धर्म आहे करारानुसार तो पाळावा अशी जी काही एक नियम आहे त्यानुसार ही जागा आता काँग्रेसला सोडलेली आहे। मात्र ती जागा शिवसेनेने घ्यावी आणि शिवसेनेचा उमेदवार हा तुल्यबळ अधिक असल्यामुळे तिथे शिवसेनेचा उमेदवार सहज निवडून येईल असा शिवसेनेचा स्थानिक शिवसैनिकांचा दावा आहे। त्यानुसारच राजेश क्षीरसागर आणि त्यांचे काही शिवसैनिक पदाधिकारी हे नाराज होते, मात्र त्यांची नाराजी काही दूर झाली आहे का हे आता पाहावं लागणार आहे। त्या महाविकास आघाडीचे नेमकं धोरण काय असणार आहे, काय एकूणच रणनीती असणार आहे हे देखील या बैठकीत सांगितलं जाणार आहे। स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होत आहे। शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये नेमके राजेश क्षीरसागर यांची कशी समजूत काढतात हे पाहावं लागेल। समजूत काढल्यानंतर सुद्धा महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे म्हणजेच काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो एकमताने निवडून येणं देखील खूप मोठं आव्हान असणार आहे, कारण समोर भाजपच्या उमेदवाराचं देखील मोठं कडवं असं आव्हान असणार आहे। त्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून यायचा असेल त्या ठिकाणी तर शिवसेनेची साथ अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे जर का स्थानिक शिवसैनिकांकडून जर का बंडखोरी झाली तर मात्र त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो। ही नाराजी दूर होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। उदय, तुम्ही सोबत राहाच, आणखीन एका महत्त्वाच्या बातमीबद्दल तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे।